रोजाना भक्ति और मन की शांति की खोज करें। धार्मिक यात्रा मुंबई को सब्सक्राइब करें। आध्यात्मिक वीडियो, मंत्र और हृदय स्पर्शी भजन के लिए आई बटन दबाएं और हमारे भक्ति परिवार में आज ही शामिल हों। नाही, नक्कीच बघा, खरं तर हा प्रॉब्लेम गेल्या 10 दिवसापूर्वीपासून सुरू झालेला. पण सरकार का लफाछपी करत होतं मला काही कळत नाही. ते सांगत होतं काही प्रॉब्लेम नाही, काही पॅनिक होण्याची गरज नाही, जनतेने यामध्ये बिनधास्त राहावं, आमच्याकडे सगळं आवश्यक असलेला पुरवठा वगैरे आहे. ते कशासाठी पुशारकी मारत बसले होते? राज्य सरकारही मारत होतं आणि दिल्लीचे काही मंत्री मारत होते. आज वस्तुस्थिती ही आहे की बघा, डिझेलचा तर प्रॉब्लेम होतोय. एक गाडी, आता माझा पण पेट्रोल पंप आहे, 15 दिवसातून एक लोड मिळते आम्हाला, एक लोड, दुसरा लोड मिळत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की आता एलपीजी गॅसचा तर प्रॉब्लेम इतका मोठा झालेला आहे. आणि यामध्ये आता आम्ही आमच्या काय चुका झाल्यात, हे पॅनिक होण्यामागं आमच्या चुका कुठल्या झाल्यात याच्यावर आता विचार मंथन होण्याची गरज आहे. जर देशाचं नेतृत्व चुका करत असेल आणि त्याचं देशातील जनतेला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागत असेल, की आमच्या अनेक वर्षापासूनचे चांगले संबंध असलेले इराण बरोबरचे संबंध आम्ही बिघडवलेत आणि आज या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतंय. खरं तर काय गरज होती इस्रायलला जायची आणि छोट्याशा मेडलसाठी इस्रायलला जाऊन आज संपूर्ण भारतातील जनतेला, देशातील जनतेला वेठीस धरण्याचं काम झालेलं आहे. आता सर्वपक्षीय बैठक घेण्याची आवश्यकता पडली. ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस विचारत नाही. आपली संपूर्ण परराष्ट्र नीती कशी असावी याचा कवडीचाही अभ्यास काही दिल्लीतील काही लोकांना नाही आहे आणि ते यांचे सल्लागार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला तरी वाटतं की ही आता कोरोना सारखी परिस्थिती या देशामध्ये उत्पन्न होते आहे. काल आज माहिती घेतली विस्तारित आमदार निवासामध्ये, जरा पत्रकार जाऊन या, काय परिस्थिती आहे. तिथला गॅस सिलेंडर संपला, फक्त डाळ भात कसं तरी त्यांनी शिजवून दिलं तिथल्या माणसांना. ही पूर्ण आणि मला माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 4-5 दिवसामध्ये मोठा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे. गॅसचाही होणार आहे आणि तेलाचा पण होणार आहे. नक्कीच बघा, सगळीकडेच हा तुटवडा पडतोय. उद्या या सगळ्या परिवहन सेवेवर मोठा परिणाम होणारच आहे. आणि त्यातून संपूर्ण मला वाटतं की यावर महागाई रुद्ररूप धारण करेल. सगळे व्यवहार थांबले जातील. लोक म्हणजे भारत थांबल्यासारखं होईल. जसं कोरोनामध्ये थांबलेलं आहे त्या पद्धतीनं आता ही परिस्थिती उद्भवेल. म्हणूनच नागपुरात 65 बस बंद होणं म्हणजे परिवहन व्यवस्था कोलमडणं आहे नागपूर शहरातील. तिथील मुख्यमंत्री असून जर तिकडे पुरेसा साठा नाही आहे, पुरेसं डिझेल नाही आहे, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जनतेमध्ये घबराट आहे, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुढे काय होईल या परिस्थितीमध्ये लोक चिंतेत आहेत. आणि याला जबाबदार आपली सरकारची, भारत सरकारची पॉलिसी आहे, धोरण आहे, त्यांचं जे काही वागणं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला देशातील लोकांना सामोरं जावं लागतं. मला वाटतं की जोपर्यंत तटकरे म्हणत नाही तोपर्यंत ती कारवाई होणार नाही. आणि तटकरेच्या मनात ज्या दिवशी येईल त्या दिवशी ती कारवाई होईल. तटकरेंच्या मनात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही. कारण अलीकडच्या सगळ्या घडामोडीवरून रुपाली चाकणकर आणि तटकरे यांनी त्या खरातच्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस ही नावं पुढे आली तर त्या प्रकरणातून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न किंवा त्या पदावर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं तटकरेंनी केलेला आहे. हे लपून राहिलेलं नाही. आता या महिला पदावरून काढायचं की नाही ते सुनेत्राताई पवार पेक्षा सध्या त्या पक्षावर ताबा घेऊन ठेवणारे मला वाटतं प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोनच बॉस आहेत, ते ठरवतील.
हे बघा, लॅपटॉप वगैरे सगळं जप्त केल्याचं सांगतायत. पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे. मग सगळे नागडे पडतील, सगळे ओपन होतील. कोण कोण या खरात्याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत, तर ते सगळेच पायापासून डोक्यापर्यंत सगळे ओपन झाल्याशिवाय राहणार नाहीत, नागळे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत. ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल. उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे. नाही, असं आहे की कुणाच्याही सरकारचा प्रमुख हे आपलं सरकार सेफगार्ड करणारच. आता मंत्रिमंडळातील पक्षातील दुसऱ्या पक्षातले राहू की तिसऱ्या पक्षातले राहू, सत्तेमध्ये सहभागी असलेल्या लोकांना वाचवणं हे मुख्यमंत्री करणारच. त्यात काही नवं आहे असं मला वाटत नाही. नाही, आता खरं आहे ना, पाणी दिलं कोणी दिलं म्हणून तिकडून ते सागरजी, ते आपले भातखळकरजी म्हणत होते. आता मंदिराला, त्या खराच्या ट्रस्टला दान कोणी दिलं? तर जयकुमार गोरेजींनी त्यांच्या खात्यानी, आपले रावल, गोरेजी नाही, रावल यांच्या पर्यटन विभागाने ती मदत केल्याची माहितीच आहे. आता 1,87,00,000 रुपयाची आणि बांधकामासाठी दिलेत. हे सगळं पाहिल्यानंतर सरकार अर्ध सांगतं आणि अर्ध लपवतं. ज्या गोष्टी सोयीच्या आहेत त्या पुढे आणायच्या आणि ज्या गोष्टी गैरसोयीच्या आहेत त्या दाबून ठेवायच्या. हे संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय नेते असतील किंवा IPS किंवा पोलीस असतील किंवा IAS असतील, IPS असतील, हे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत, याच्यामध्ये यांनी अनेकांनी हात धुवून घेतलेले आहेत. हात धुवून घेतलेत, आपलं उघड पांढरं करून घेतलंय, काही लोकांनी त्या खरातवरून लुटूनही घेतलाय. हे सगळी चौकशी आता SITच्या माध्यमातून पारदर्शकपणे पुढे येईल, यावर आमचा अजिबात विश्वास नाही. नाही, कारवाई इंटेन्शनली केली गेली. त्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा आणि तोही त्या आयडिओलॉजीच्या विरुद्ध असलेल्या अधिकाऱ्याचा बळी घ्यायचा, हे प्लॅनिंग करून त्यावेळेस झालेली कारवाई होती. त्यावेळेस सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडलेली आहे. पण आज सत्य उघड होते, हे या गटामध्ये अनेक जण आहेत, पण सरकारने त्यावेळेस हे लपवलं. आता अहवालातून पुढे आल्यानंतर सुद्धा या अहवालाच्या नुसार त्याच्या खोलवर जाऊन कोण कोण त्यामध्ये सहभागी आहेत, कारण इतक्या लोकांचा जीव गेल्यानंतर तिथे कारवाई होण्याची अपेक्षा आहे. पण ते करतील की नाही, सोयीचं काम होईल तेवढंच चाललेलं आहे राज्यात. त्यामुळे मी त्यावर आज बोलण्यापेक्षा मी ते सगळं बघतो आणि मग सरकारला पत्र लिहितो आणि कोण कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही विनंती करू सरकारला.